सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त हत्तूर आणि मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून पाहणी। यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद। एमसीए निवडणुकीचा वाद मुंबई हायकोर्टात। एमसीएच्या काही सदस्यांकडून अंतिम यादीवरती आक्षेप घेत हायकोर्टात याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार। तोपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध न करण्याचे हायकोर्टाचे आदेश। प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर। युती संदर्भातील भाजपची कोकणातली भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पक्षप्रवेश तसेच बैठकांचंही आयोजन। सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधामध्ये प्रहार संघटना आक्रमक। तर प्रहार संघटनेकडून अजित पवारांच्या बॅनरवर टमाटे फेकत रोष व्यक्त। यावेळी कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये 66 किलोमीटर लांबीचा रिंग रोड उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। तसेच उत्तन विरार सागरी सेतू पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्याचाही निर्णय। जुलै ते सप्टेंबर दरम्यान स्टेट बँकेला 20,160 कोटींचा नफा। मागील वर्षीच्या तुलनेत 10% वाढ। येस बँकेतील हिस्सेदारीची विक्री फलदायी ठरली। आरोपींसोबत संवाद साधण्याचं कौशल्य असणाऱ्या एसपी शालिनी शर्मांची बदली। नागपूरहून शालिनी शर्मा यांची मुंबईमध्ये बदली। रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणानंतर शालिनी शर्मा चर्चेत। 1 डिसेंबरपासून तंत्रज्ञानाच्या आधारे देशव्यापी व्याघ्रगणना सुरू होणार। 3 टप्प्यांमध्ये प्रक्रिया राबवली जाणार असून मे 2026 पर्यंत व्याघ्रगणनेची प्रक्रिया चालणार। तर जागतिक व्याघ्र दिनी देशातील वाघांची संख्या जाहीर केली जाणार। नागपुरातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे। फडणवीसांच्या आश्वासनानंतर 2 दिवसांपासून सुरू असलेला राज्यव्यापी संप अखेर मागे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर मारडचा निर्णय।